कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वात् साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या देवी सर्वभूतेषु विष्णुमयरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मायारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु करुणारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु प्रेमरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. जयाचा जगे जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदी न कळे अज्ञान मी लेकरू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच वंदू श्रीचरण श्री सद्गुरूंचे, तयांशी नमस्कारून आता. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री अंबा माता की जय. सर्व देवादिकांना नमस्कार करू. माझ्यासमोर बसलेल्या कथाश्रवण करणाऱ्या श्रोत्यांच्या हृदयस्थ आंबेला नमस्कार करू या कथेस प्रारंभ करूया. आज आपल्या कथेचा तिसरा दिवस आहे. काल आपण व्यासांचं चरित्र पाहिलं, शुकाचार्यांचंही चरित्र पाहिलं आणि शुकाचार्यांच्या गृहस्थाश्रमाचं महत्त्व आपण पाहिलं. हा ग्रंथच प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्गासाठी आहे, संसारिकांनी
ग्रहस्थाश्रम उत्तम करून कशा रीतीने मुक्त व्हावं हे आम्ही शुकाचार्याच्या कथेतून आम्ही हा बोध घेतला. आजच्या तिसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये पांडवांचं चरित्र, जन्मेजयाच्या संपूर्ण वंशाचं चरित्र येतं. आता सुज्ञ श्रोत्यांच्या मनात विचार येतो, अनुक्रमणिका पाहिली देवी भागवताची की लोक विचारतात की देवी भागवतामध्ये पांडव आहे, देवी भागवतामध्ये कृष्ण आहे, देवी भागवतात राम आहे सगळं आहे. देवी भागवत हा फार अब्जावधी वर्षापूर्वीच ही सगळ्या कथा आहेत, जुना ग्रंथ आहे, त्यामुळे सगळं आहे. आणि पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये चरित्र हा पुराणाचा हेतू असतो. वंशामध्ये जे काही उत्पन्न महत्त्वाचे चित्र झाले त्याचं वर्णन करणं हा पुराणाचा हेतू आहे. कारण पुराणाचे जे 5 लक्षणं सांगितले त्या 5 लक्षणामध्ये पहिलं लक्षण आहे सर्ग, दुसरं प्रतिसर्ग, तिसरं वंश, चौथं मन्वंतर आणि 5वं वंशानुचरित. तर यातलं वंश आणि वंशानुचरित यासाठी आपल्याला या ठिकाणी पांडवाचं चरित्र श्रवण करायला मिळतं. कारण या कथेचा केंद्रबिंदू आहे परीक्षितीन जन्मेजय. जन्मेजय राजाला व्यासाने ही भागवत कथा सांगितलेली आणि जन्मेजयाने आंबा यज्ञ केला आणि परीक्षिती मुक्त झाला. आणि म्हणून काय की या परीक्षिताच्या मुक्तीसाठी देवी भागवत सांगितलेलं, म्हणून या आंबा यज्ञ आणि म्हणून या पुराणाचं वैशिष्ट्य आहे की जन्मेजय हा याचं चरित्र येणार त्यात. आणि जन्मेजयाच्या चरित्रामुळं परीक्षिती आला, अभिमन्यू आला, अर्जुन आला, पांडव आला, असं या सगळ्या वंशाचं चरित्र इथं आलेले. त्याचं कारण आहे की या पुराणाच्या वैशिष्ट्यामध्ये वंश आणि वंशानुचरित हे तत्त्व आहे त्याचं. आणि म्हणून इथं सगळ्या पांडवाचा इतिहास व्यवस्थित रीतीनं आपल्याला सांगितलेला आहे आणि तो श्रवण करावा लागतो. या अध्यायाच्या सुरुवातीला शंतनूची जन्मकथा येते. सुतांनी सांगितल्याप्रमाणे शुकाचार्याचं आपण चरित्र ऐकलं. त्यानंतर या शौनक ऋषींना त्या ऋषीने प्रश्न विचारला. म्हणाले, गंगा आणि शंतनू यांची भेट कशी झाली किंवा शंतनूला गंगा कशी प्राप्त झाली ते सांगून आम्हाला धर्मनिष्ठ शंतनूचं चरित्र आणि भीष्माचं चरित्र सांगा. त्यावेळेस सूत महर्षी सांगू लागले. सूत म्हणाले, इक्ष्वाकू वंशामध्ये म्हणजे सूर्यकुळामध्ये रामाच्या कुळात फार वर्षापूर्वी सत्यवान नावाचा एक राजा होऊन गेला. इक्ष्वाकू कुळामध्ये सत्यवान, धर्मशील, नीतीनं न्यायानं वागणारा महापराक्रमी असा एक सम्राट राजा होऊन गेला. त्याचं नाव होतं महाभीष राजा. तो सत्यवानासारखाच होता, सत्यवचनी होता. त्यांनी 1000 अश्वमेध यज्ञ केले, भरपूर यज्ञ यागादी पुण्य केलं आणि पुण्य केल्यामुळे त्याला स्वर्गामध्ये स्थान प्राप्त झालं. बरं, हा इंद्राचा मित्रही होता. एकदा इंद्रकृपेनं याला स्वर्गातून ब्रह्मलोकी जाण्याची संधी मिळाली. ब्रह्मलोकात गेला तो इंद्राबरोबर. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या सेवेसाठी हजारो देव आलेले होते, अप्सरा होत्या, महानदी गंगा तिथे आलेली होती, सगळे सेवा करत होते. इतक्या सोसाट्याचा वारा सुटला आणि वारा सुटल्यामुळे गंगेच्या शरीरावरचं, खांद्यावरचं वस्त्र ओढून खाली पडलं. सर्व देवांनी खाली माना घातल्या. देव लाजले
पण हा महाभीष राजा मात्र निर्लज्जासारखा तिच्या देहाकडे पाहत होता, तिच्याकडे सारखा बघत होता. गंगांनी तो ढळलेला पदर सावरला नाही आणि तो सावरून न धरता ती प्रेमातूर होऊन त्या अभिषेक राजाकडे पाहत राहील. ही गोष्ट ब्रह्मदेवाच्या लक्षात आली आणि ब्रह्मदेवाच्या लक्षात आल्याबरोबर ब्रह्मदेवाला क्रोध आला आणि क्रुद्ध होऊन त्यांनी गंगेला आणि महाभीष राजाला शाप दिला की तुम्ही स्वर्गात राहण्याच्या, ब्रह्मलोकात राहण्याच्या योग्यतेच नाही, तुमचं स्थान भूमीवरच आहे, तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. अनेक कालावधीनंतर पुण्य प्राप्त करून तुम्ही परत स्वर्गाला याल. अशा रीतीनं हे महाभीष राजा आणि गंगा यांना शाप मिळाला. मग महाभीष राजाने भूतलावर आल्यानंतर विचार केला की आपण कुरुवंशात जन्म घ्यावा. बरं, त्याची तपश्चर्या तेवढी होती, त्याचं पुण्य तेवढं होतं आणि मग त्याची इच्छा पूर्ण झाली. कुरुवंशामध्ये प्रतीप नावाचा राजा होता. या प्रतीपच्या पोटी आपला जन्म व्हावी त्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे प्रतीपच्या पोटी त्या महाभीष राजाचा जन्म झाला. तो शंतनू म्हणून जन्माला आला. त्याचवेळी ही गंगा भूतलावर जन्म घेण्यासाठी येत असताना अष्टवसूंची आणि गंगाची भेट झाली. वशिष्ठांच्या आश्रमामध्ये त्यांची असलेली जी कामधेनू होती नंदिनी, त्या गाईला या अष्टवसूंनी पळवलं होतं. त्याच्यामध्ये द्यू नावाचा वसू जो होता तो प्रमुख होता. मग वशिष्ठांनी या सगळ्या वसूंना शाप दिला की तुम्ही भूतलावर जन्म घ्या. बाकीची वसूंनी विनंती केली, म्हणले महाराज आमची काही चूक नाही, म्हटले आम्ही फक्त त्याच्या बरोबर होतो, बाकी सगळं काय पळवायचं काम वगैरे वगैरे सगळं त्या देऊन केलंय, मग आम्हाला त्याच्याबरोबर काय शिक्षा. वशिष्ठ म्हणाले माझ्या मुखातून एकदा निघालेला शब्द आहे तो मी मागे घेणार नाही. हां, मी त्यात एक करू शकतो म्हणजे की तुमचा जन्म काही क्षणापुरता भूतलावर होईल, पण तुम्हाला जन्म घ्यावाच लागेल. मात्र हा द्यू पूर्ण एक जन्म भूतलावर राहील. अशा या द्यू वसूंना शाप प्राप्त झाल्यानंतर ही वसू स्वर्गातून भूतलावर जन्म घेण्यासाठी येत असताना गंगेची भेट झाली आणि त्या वसूंनी गंगेला नमस्कार केला आणि ते म्हणाले, देवी गंगा माता, वशिष्ठ शापाने आम्हाला भूतलावर जन्म होणार आहे आणि आता आमचा मनुष्य देहामध्ये कोणाच्या उदरात जन्म कसा होईल याची आम्हाला चिंता आहे. म्हणे देवी, तू मनुष्य रूप धारण कर आणि आम्हाला जन्म दे. हे गंगा माते, तू भूतलावर शंतनूची भार्या हो. जो अभिषेक राजा भूतलावर शंतनू म्हणून जन्माला आहे त्याची भार्या होऊन तू आम्हाला जन्म दे. जन्म होताच तू आम्हाला नदीत टाक, आम्ही शापमुक्त होऊ. गंगेने होकार देताच ते सर्व वस्तू आपल्या स्वस्थानी निघून गेले. प्रतीप राजा महातेजस्वी राजा होता, सूर्याची तपश्चर्या करत होता. एकदा तो गंगेच्या किनाऱ्यावर फिरत असताना त्यानं त्या गंगेच्या किनाऱ्यावर एक नयन मनोहर सुंदर अशी तरुणी पाहिली. ती स्त्री तिथं प्रकट होऊन प्रतीप राजाला म्हणाली, हे राजा, तू माझ्याशी समागम कर, मला वसूंना जन्म द्यायचा आहे आणि धर्माचं कार्य करायचं, देवाचं कार्य करायचं. त्यावेळी प्रतीप राजा म्हणाला, हे सुनयनी, मी परस्त्री गमन करणारा नाही, त्यामुळे मी तुझी इच्छा पूर्ण करणार नाही. हां, माझी तू पत्नी न होता माझी सून झाली तर माझ्या पुत्रापासून मात्र तुला पुत्रजन्म होतील. आणि ते वसू
त्याच्यापासून तुला होऊ शकतं. राजाचं हे बोलणं ऐकून ती गंगा ठीक आहे म्हणून निघून गेली. मग या प्रतिभराजानं घरी आल्यानंतर आपल्या पुत्राला सांगितलं, हे पुत्रा, तू जर नदी किनारी फिरायला गेलास आणि तुला जर एखादी सुंदर तरुणीच्या नदीवर किनारी दिसली तर तू तिच्याशी विवाह कर, तू तिचा स्वीकार कर. तू कोण, कुठली, हे प्रश्न तिला विचारू नकोस. तिला तू धर्मपत्नी करून घे अशी माझी आज्ञा आहे आणि त्यामुळे तू निश्चित सुखी होशील. अशा प्रकारे पुत्राला उपदेश करून हे राज्य पुत्राच्या स्वाधीन करून, म्हणजे त्याला राज्याभिषेक केला त्याने शंतनूला. आणि हा राजा साधना करण्यासाठी, आंबेची उपासना करण्यासाठी हा हिमालयात निघून गेला. आणि त्यांनी तिथं उपासना करता करता शेवटी देह ठेवला. आता इकडे शंतनू राजा झाला होता, प्रजेला सुख देऊ लागला, उत्तम रीतीने त्याचा राज्यकारभार चालला होता. एके दिवशी गंगेच्या काठावर तो फिरायला आला असताना त्याने एक सुंदर रूपसंपन्न अशी तरुणी पाहिली. ती त्याच्या दृष्टीला पडली. राजा तिला पाहून मोहित झाला. त्याला पित्यानं सांगितलेली गोष्ट आठवली आणि तो अतृप्त नेत्राने तिच्याकडे पाहत राहिला. तिनं ओळखलं की हाच पूर्वीचा महाभीष राजा आहे. ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. त्या स्त्रीकडे पाहत राजा म्हणाला, हे मृगनयनी, हे रूपसुंदरी, तू कुणाची कोण आहेस? हे सुमुखी, देव, दानव, मानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, तू कुणाची असू दे, मी तुला माझी भार्या म्हणून स्वीकार करायला तयार आहे. त्यावेळी गंगा म्हणाली, हे शंतनू राजा, तू मागच्या जन्मी महाभीष राजा होता आणि मी गंगा होती. ब्रह्मदेवाच्या शापानं आपण दोघे भूतलावर जन्म घेतलेला आहे आणि तुम्ही प्रतिभराजाच्या पोटी जन्माला आला आहात. माझ्या पूर्वजन्मीचे तुम्ही प्रियकर आहात आणि तुम्ही मला आज लाभला आहात, तर मी तुम्हाला का बरं नाही म्हणणार? मी तुमचा का स्वीकार करणार नाही? मी काही अटीवर तुमचा स्वीकार करणार, तुमच्याशी विवाह करेन. तिने आट घातली राजाला की विवाहानंतर मी जी काही शुभ अथवा अशुभ कर्म करेल त्याबद्दल तुम्ही माझा विधिनिषेध करायचा नाही. तसेच माझ्याशी कधी अप्रिय भाषण करायचं नाही. आणि जेव्हा तू माझ्या या म्हणण्याप्रमाणे वागणार नाहीस त्याच क्षणी मी तुला सोडून देईन आणि स्वइच्छेने कुठेही निघून जाईल. आणि अशा रीतीनं वसूंची इच्छा पूर्ण करण्याकरता तिने या अटी राजाला घातल्या. शंतनू राजा आपल्या पित्याची आठवण झाली की पित्यानं सांगितलं होतं की शंतनू, तू गंगेच्या किनारी फिरायला गेल्यानंतर तुला एक सुंदर तरुणी भेटेल, तिच्याशी तू विवाह कर. तिला भलते सलते प्रश्न विचारू नको आणि अटी तिच्या सगळ्या मान्य कर, तू सुखी होशील. शंतनूनं अटी मान्य केला, गंगेशी विवाह केला आणि ती शंतनूसह राजवाड्यात राहू लागली. पुढे योगायोगानं तिला गर्भधारणा झाली. तिने दिवस पूर्ण होतात तो पुत्र वसू जन्मल्याबरोबर तिने त्याला उदकात सोडून दिले. असे एक नव्हे 7 पुत्र तिनं पाण्यात सोडले. त्यामुळं राजा चिंताक्रांत झाला होता. तो मनात विचार करत होता की अशा प्रकारे माझा वंश कसा वाढेल, काय करावं. हिने 7ही पुत्र नाहीशी केले. आता जर मी हिला अडवलं नाही तर हाही पुत्र ती पाण्यात सोडेल. अडवलं तर काय होईल, ती मला सोडून जाईल. पण तिला काहीच बोललं नाही तर याही मुलाला ती पाण्यात टाकून देईल. म्हणून काही करून आपल्याला वंशाचं रक्षण केलं पाहिजे. ज्या 8 वसूंनी कामधेनूचं अपहरण केलं होतं त्याच्यामधला 8वा हा वसू मुख्य होता.
आणि म्हणून 7 वसूंना काय काही क्षणापुरतं आयुष्य मिळणार होतं. आणि म्हणून शंतनू राजाला बुद्धी झाली आणि शंतनू राजानं तिला या ठिकाणी हटकलं. शंतनू राजे म्हणाले, 8वा बालक झाला तो सुंदर होता. शंतनू राजे म्हणाले, हे सुंदरी, तू 7 पुत्र उदकात सोडले, आता हा तरी पुत्र मला दे. या तरी पुत्राचं माझ्या हातून रक्षण होऊ दे. माझी तुला विनंती आहे, मी तुला हा पुत्र पाण्यात टाकू देणार नाही. असं म्हणताच ती राजाला सोडून पुत्राला घेऊन निघाली. तेव्हा शंतनू म्हणाला, हे गंगे, तुला हवं तिकडे तू जा, पण मला माझा पुत्र दे. तेव्हा गंगा म्हणाली, हे राजा, तू माझ्या म्हणण्याविरुद्ध वागलास आणि म्हणून मी कुठेही निघून जाईल. म्हणाले, मी केवळ देव कार्यासाठी या भूतलावर जन्म घेतला होता आणि ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार मी भूतलावर जन्माला आले. त्यांच्या आज्ञेनंच मी तुला उवरले आणि वसिष्ठांच्या शापाने भूतलावर येणाऱ्या वसूंनी विनंती केल्यामुळे मी हे देवाचंच कार्य केलं. त्यांना जन्म देण्यासाठी मी तुझ्याशी विवाह केला. 7 वसूंना काही काळापुरता जन्म होता म्हणून मी त्यांना उदकात सोडले, पण हा मात्र अत्यंत पराक्रमी, प्रतापी, कीर्तिमान होईल आणि तू याचं पुढे संगोपन कर. मी याला घेऊन जाईल, पुढे हा मोठा झाला की तुला आणून देईल. कारण लहान बालक आईशिवाय राहत नाही, राहू शकत नाही. म्हणून मी याला घेऊन जात आहे. आणि पुढे असाच बराच कालावधी लोटला आणि बरेच कालावधी लोटल्यानंतर एके दिवशी मृगयकरिता हा त्या गंगेच्या किनारी आला शंतनू राजा. शंतनू राजा फिरत फिरत त्या नदी किनारी आल्यानंतर त्याला एक सुंदर बालक दिसला, जो बाणाने पाणी अडवत होता. त्या गोंडस बालकाला, सुंदर बालकाला येऊन त्याने विचारलं, बाळा, तू कोण आहेस, कोणाचा पुत्र आहेस, इथे काय करतो? असं म्हणताच तो आदर्श झाला. आणि तो आदर्श झाल्याबरोबर शंतनू राजाला गंगेची आठवण झाली. त्याने गंगेचं चिंतन केलं, गंगा प्रकटली आणि तिनं सांगितलं की शंतनू, हा जो पाणी अडवणारा पुत्र होता, ज्याला तू बोललास, जो आदर्श झाला, तो तुझाच पुत्र आहे. हा 8वा वसू आहे. याचं नाव देवव्रत असून याचं शिक्षण वशिष्ठ मुनीकडे झाले. तो धनुर्विद्येत अत्यंत निष्णात आहे. परशुरामा इतका त्याचा अभ्यास आहे म्हणाले. आणि म्हणून तो पाण्याच्या साहाय्याने इथं बाणाच्या साहाय्यानं पाणी अडवत होता. हा तुझा पुत्र आहे, हा तुझ्या स्वाधीन करताय मी, हा तू घे. बालकाला शंतनूच्या स्वाधीन करून गंगा गुप्त झाली. राजाने त्या बालकाचा स्वीकार केला, हस्तिनापूरला नेलं. पुत्रजन्माचा उत्सव फार मोठ्या उत्साहात त्यांनी साजरा केला. त्या गंगा नंदन देवव्रताला राजाने युवराज्याभिषेक केला आणि अशा प्रकारे गंगा अवतरण होऊन अष्टवसूंची कथा सुताने या सर्व ऋषींना सांगितलं. ऋषींनी विचारलं, हे सुता, शंतनूनं कोळ्याची कन्या आणि व्यासांची माता हिच्याबरोबर विवाह का केला, तेही सविस्तर आम्हाला सांगा. आणि मग सूत ती कथा सांगू लागले. सूत म्हणाले, शंतनू राजे नित्य मृगयेसाठी जात आणि आता त्यांना जवळपास भीष्मासह राहून 4 वर्षे झाली होती. 4 वर्षाचा काळ लोटला होता. नित्य मृगयाला जाणारे हे एकदा मृगयासाठी गेले यमुनेच्या तीरावर आणि त्या यमुनेच्या तीरावरती त्यांना सुंदर एक स्त्री दिसली,
जिच्या अंगाचा सुगंध दुरूनच येत होता. त्या अंगाचा सुगंध कोणाचा कुठून येतो याचा शोध घेत 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 ते वासाच्या दिशेने आले, तर ती सुंदर तरुणी त्यांना दिसली की जिच्या अंगाचा सुवास येत होता. आता आपलं भीष्म चांगले 4 ते 5 वर्षेच झाली होती. तिला पाहून ते शंतनू आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या लक्षात आले हिच्याच पासून हा सुंदर सुवास दरवळत आहे. त्यांनी तिला विचारलं, हे सुंदरी तू कोण आहेस, कुठली आहेस, तू कोणाची कन्या आहेस? आणि तिची माहिती त्यांनी विचारल्यानंतर त्यांना गंगेची आठवण झाली. तिला पाहून ते कामातूर झाले आणि त्यांनी त्या सुंदरीशी संपर्क साधायला सुरुवात केली, संपर्क ठेवायला सुरुवात केली. तिने विचारलं, सुंदरी तू कोण आहेस, तुझ्या अंगाचा एवढा सुवास काय येतो, तू कुणाची कन्या आहेस, तू एकटी काय इथे विहार करतेस, तुझा विवाह झाला आहे का, तुझं सौंदर्य पाहून माझं मन व्याकुळ झाले, तू तुझी मला माहिती सांग. तेव्हा ती कमलनयना हसून म्हणाली, महाराज, मी सत्यवती, मी कोळ्याची कन्या आहे आणि मी माझ्या पित्याला सहाय्य करते. मी माझ्या पित्याच्या आज्ञेत राहते. मी अविवाहित आहे. मी नाव देखील चालवते. मी माझा धर्म निभावते. पित्याला गंगेच्या किनारी मदत करते. आणि माझा पिता आता घरी गेलेला आहे. तेव्हा राजा म्हणाले, ही सुंदरी, मी हस्तिनापूरचा राजा शंतनू, मी विधुर आहे. तू माझी धर्मपत्नी हो. मला दुसरी पत्नी नाही आहे. माझी पूर्वीची पत्नी मला सोडून गेली आणि तुला पाहताच माझ्या मनामध्ये तुझ्याशी विवाह करावा ही इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. मी तुझ्या आज्ञेत राहील. त्यावेळी ती कुळी कन्या म्हणाली, राजा, तुझं म्हणणं मला सगळं पटते, मला मान्य आहे आणि मी तुझ्याशी आनंदाने विवाह करेन. पण मी माझ्या पित्याच्या आज्ञेत असल्यामुळे तुम्हाला माझ्या पित्याची परवानगी घ्यावी लागेल. माझा या गोष्टीला मुळीच नकार राहणार नाही आणि माझा पिता तुम्हाला नाही म्हणणार नाही. तो माझं तुमच्याशी पाणी ग्रहण करेल, पण तुम्हाला मात्र त्याची परवानगी घ्यावी लागेल. आणि कारण मी पित्याच्या आज्ञेबाहेर आजपर्यंत कधीच वागलेलं नाही, मला ते पटणार नाही. मी तुमचा मनोमन स्वीकार करते. आपण माझ्या वडिलांची भेट घेऊन परवानगी घ्या. त्यानंतर शंतनू राजा त्या कोळ्याकडे गेला आणि कोळ्याकडे गेल्यानंतर राजाला पाहून त्या घिवराला, त्या कोळ्याला फार आश्चर्य वाटलं. त्यानं राजाला येण्याचं कारण विचारलं. राजा म्हणाला, हे घिवरा, तू आपली कन्या मला दिलीस तर मी तिची धर्मपत्नी म्हणून तिचा स्वीकार करीन आणि त्याच्याकरिता मी तुझ्याकडे आलेलो आहे. कोळी म्हणाला, ठीक आहे म्हणाले, माझी मुलगी वयात आलेली आहे, तरुण आहे आणि तिचा मला विवाह करावायचा आहे. तिला घरात ठेवून जमणार नाही. पण माझी एक अट आहे, तुम्ही तिच्याच पुत्राला राज्याभिषेक केला पाहिजे. दुसऱ्या पुत्राने राज्य स्वीकार करू नये, ही माझी अट आहे. घिवराचं भाषण ऐकताच राजा काळजीत पडला, कारण राजाला भीष्माची आठवण झाली. तो व्याकुळ झाला की हिचाच मुलगा राजगादीवर बसावा. तुमचा दुसरा पुत्र राजगादीवर बसलेला मला जमणार नाही, ही जी तिने आठ घातल्यानं म्हणून राजा नाराज झाला. राजाने विचार केला की भीष्म हा ज्येष्ठ पुत्र आहे, तोच खरा राजगादीचा मालक आहे. म्हणून राजा काही न बोलता चिंताग्रस्त झाला, घरी निघून गेला. खिन्न राजाला देवव्रत भीष्मानं पाहिलं आणि तो म्हणाला, पिताश्री,
तुम्ही कसली चिंता करता? पित्याची चिंता दुःख दूर न करणारा पुत्र काय उपयोगाचा? मला सांगा, तुमचं काय दुःख आहे ते मी दुःख निवारण माझ्या परीने करीन म्हणा. कारण ऋण फेडण्यासाठी पुत्राचा जन्म झालेला असतो. पित्याच्या आज्ञेसाठी दाशरथी राम ज्यानं राज्य त्याग केला, हा देह आपल्यासाठीच आहे आणि मी तो देह तुमच्यासाठी झिजवणार आहे. मी तुमच्या इच्छेबाहेर जाणार नाही. मी तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. तुमची काय चिंता आहे ती मला सांगा. मी तुमची ती चिंता दूर करण्याचा प्रयत्न करेन. त्यावेळेस ते म्हणाले, हे पुत्रा, तू पराक्रमी आहेस, बलाढ्य आहेस म्हणाले. तुझी आई तुला सोडून गेली. मला दुसरं एखादं तुझ्यासारखं बलाढ्य आपत्ती नाही. तुला जर एखादा मृत्यू आला तर मी निराश्रित होईल. आणि हीच माझी चिंता आहे की एकाला 2 मुलं असली तर बरं असतं, आणि त्यामुळे मी दुःखी आहे. ते ऐकून भीष्मानी एका आपल्या वृद्ध मंत्र्याचा सल्ला घेतला आणि खरं कारण काय ते विचार. तेव्हा मंत्र्याकडून या भीष्मांना खरं कारण कळालं. आणि मग खरं कारण कळल्यानंतर गंगानंदन भीष्म त्या मंत्र्याचं कोळ्याकडे गेला आणि देवव्रत भीष्म त्या घिवराला म्हणाला, हे घिवरा, तू आपली कन्या माझ्या पितराला दे. ती कन्या माझी माता राहील आणि मी तिचा माता म्हणून स्वीकार करील आणि मी तिच्या आज्ञेत राहील. मी राजा न होता तिला होणाऱ्या पुत्रालाच राजगादीवर बसू. त्यावेळेस तो घिवर कोळी म्हणाला, तू म्हणतोस ते ठीक आहे म्हणाल, पण पुढे तू जरी राजा नाही झाला पण तुझा पुत्र जर बलाढ्य झाला तर तो तिच्या पुत्राला राजगादीवरून बाजूला करेल आणि तो राजा होईल. तो राज्य बळकावून बसेल. त्यावेळेस तो म्हणाला, त्याबद्दल काळजी करू नका म्हणाला. मी स्त्रीचा स्वीकारच करणार नाही, मी विवाहच करणार नाही. मी प्रतिज्ञा करतो की मी अविवाहित राहील. आणि अशा रीतीने त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली. या माझ्या भीष्म प्रतिज्ञेवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि त्याप्रमाणे प्रतिज्ञा केल्यानंतर घिवरानं आपली कन्या शंतनूला अर्पण केली आणि शंतनूनं सत्यवतीचा स्वीकार केला. गंमत अशी आहे, पण राजाला व्यास जन्माची कथा शेवटपर्यंत समजली नाही. शंतनूला ही कथा माहीतच नव्हती की ही कुमारिका असताना हिच्यापासून पराशर ऋषीपासून हिला व्यास झालेत. अजिबात नाही. शंतनूंनी प्रतिज्ञा करून विवाह न करण्याची प्रतिज्ञा केल्यामुळे भीष्मानी शंतनूंनी मात्र त्याला इच्छामरणी होशील असा वर दिला. आणि अशा रीतीनं शंतनू आणि सत्यवती आनंदात संसार करू लागले. एकदा व्यास महर्षी या यमुना नदीच्या किनारी आले. त्यांना आपल्या आईचं स्मरण झालं, आठवण झाली आणि ते आईला भेटायला म्हणून गेले. त्यांनी आईची चौकशी केली. त्यावेळेस त्यांना कळालं की आईचा शंतनू राजाबरोबर विवाह झाला आहे. ती महाराणी झाली आहे. शंतनू राजा हा महाप्रतापी आहे. या शंतनू राजापासून तुला 2 पराक्रमी पुत्र झाले. म्हणजे आपल्याला 2 भाऊ आहेत, एक विचित्रवर्य आणि दुसरा चित्रांगद. त्यानंतर त्यांना हे कळलं की आईला एक ज्येष्ठ पुत्र आहे जो शंतनूच्या पहिल्या पत्नीपासून झालेला आहे, गंगेपासून झालेला आहे. त्याचं नाव भीष्म आहे. अशा प्रकारची सगळी माहिती व्यासांना कळाली. पुढे शंतनू नंतर चित्रांगद राजा झाला
चित्रांगद राजाचं आणि गंधर्वाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये हा चित्रांगद मारला गेला. मग त्यानंतर लहाना भाऊ विचित्रवर्य याला राज्याभिषेक झाला. काशीराजानं त्याच वेळेस त्याच्या 3 कन्याचं स्वयंवर ठेवलं होतं. त्या स्वयंवरात जाऊन भीष्माचार्यांनी युद्ध करून त्या 3 कन्या या विचित्रवर्यासाठी पळून आणल्या. स्वयंवरात युद्ध करून त्या 3 कन्या आणल्या. या मुलीमध्ये सगळ्यात मोठी जी मुलगी ती अंबा, जिचं शाल्ब राजावर प्रेम होतं. आणि तिनं ज्यावेळेस भीष्माचार्याला हे सांगितलं त्यावेळेस भीष्माचार्याने तिला शाल्ब राजाकडे परत पाठवलं. पण तो शाल्बने तिचा स्वीकार केला नाही. मग ती परत आली. परत येऊन तिने भीष्माचार्याला विनंती केली, तुम्ही आता माझ्याशी विवाह करा. पण भीष्माचार्याने नकार दिला. तेव्हा तिनं देहत्याग केला आणि तिनं ठरवलं, मी भीष्माचार्य तुमचा बदला घेईल. आणि ती शिखंडी होऊन जन्माला आली आणि तिनं भीष्माचार्याचा पुढे बदला घेतला. विचित्रवर्याचा विवाह त्या अंबिका आणि अंबालिकाबरोबर झाला. परंतु गंमत अशी होती की विचित्रवर्य जास्त काळ जगला नाही, अल्पायुषित ठरला. त्याला क्षयरोग झाला होता आणि क्षयरोगामध्ये तो मेला, गतप्राण झाला. आता चित्रांगद तर आधीच मारला गेला आणि विचित्रवर्य क्षयरोगानं मेला. आणि म्हणून मग आता आई विचार करू लागली. आई म्हणजे सत्यवती. सत्यवती मात्र चिर तरुण होती, दिसायला सुंदर होती. या मातेनं भीष्माला विनंती केली की भीष्मा, शंतनूचा वंश निर्वंश होऊ नये, हा वंश पुढे वाढावा. म्हणून ती त्या भीष्माला म्हणाली की तू अंबिका आणि अंबालिकाची विवाह कर. पण इथे भीष्माचार्यांनी नकार दिला. मग सत्यवतीनं व्यासांना विनंती केली, व्यासांचं स्मरण केलं आणि स्मरण केल्याबरोबर व्यास तिथे प्रकट झाले. हे भीष्माचार्याला मान्य होतं. ठीक आहे म्हणाले, व्यासांच्या मदतीनं नियोगनिधी या पद्धतीनं आपण हा वंश वाढवू. कारण ही नियोगनिधी त्या समाजामध्ये रूढ होती. एखाद्या राजाचा वंश, कुळाचा वंश जर नष्ट होत असेल तर टिकविण्यासाठी ही रूढी होती, परंपरा त्या काळात मान्य होती. आणि त्या काळच्या समाजात ती रुढलेली होती, मान्यता प्राप्त होती. आणि म्हणून मग काय केलं की नियोगनिधीच्या साह्यानं व्यासांच्या मदतीनं सत्यवतीनं चित्रांगद आणि विचित्रवर्य हे सांगितलं की हे दोघे जग सोडून गेले. व्यासांना सांगितले. आणि आता हा शंतनूचा विस्तार, वंश वाढणं आवश्यक आहे, म्हणून मी काळजीत आहे. व्यासाने तिने सांगितल्यानंतर, तुमच्या तेजाने, तुमच्या वीर्याने या वंशाची वृद्धी व्हावी अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी तुमचं स्मरण केलं. आज त्यांनी विचार केला, म्हणजे ठीक आहे म्हणाले. भीष्माची म्हणाली हीच इच्छा आहे. आणि व्यासांनी मग सत्यवतीच्या सांगण्याप्रमाणे अंबा आणि अंबालिका यांच्याशी नियोजन निधीचा उपयोग करून पुत्र वंश प्राप्ती करण्याचं मान्य केलं. मग आता या दोन्ही सुनांना अंबिकेला या स्वतः हिनं सांगितलं, अंबिका आणि अंबालिकेला सत्यवतीनं सांगितल्यानंतर त्याप्रमाणे व्यास आले. आणि आल्यानंतर ते अगोदर त्या अंबिकेच्या महालात गेले. व्यासाला पाहिल्याबरोबर अंबिका घाबरली आणि तिने डोळे बंद केले. आणि तिने डोळे बंद केल्यामुळे तिला जो पुत्र झाला व्यासापासून तो जन्मांधच उत्पन्न झाला, निर्माण झाला, आणि तो धृतराष्ट्र. त्यानंतर
व्यासांना अंबालिकेकडे पाठवलं. अंबालिकाला घाबरली. तिला ते व्यासांचं तेज सहन झालं नाही. ती स्फटिकासारखी पांढरी फट्ट पडली आणि म्हणून तिला जो पुत्र जन्मला तो पांढरा फट्ट, ज्याला जन्मताच पंडुरोग झाला. आता परत जेव्हा धृतराष्ट्र आंधळा झाल्यामुळे या अंबिकेकडे व्यासांना निमंत्रित केलं सत्यवतीने, त्यावेळी अंबिकेनं आपल्या जागी दासीला पाठवलं आणि व्यासापासून दासीपुत्र विदुर झाला. अशा रीतीने व्यासापासून धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर या 3 पुत्रांचा जन्म झाला आणि शंतनूचा विस्तार पुढे वाढत गेला. ज्येष्ठ पुत्र हा धृतराष्ट्र जन्मंध होता म्हणून काही काळ पांडूनं राज्य चालवलं आणि नंतर परत मंत्र्यांनी पांडूनंतर या धृतराष्ट्रावर राजगादीवर बसवलं. विदुर हा बुद्धिमान होता त्यामुळं तो सल्लागार होता. या धृतराष्ट्राला 2 पत्न्या होत्या, एक गांधारी आणि दुसरी संसार दक्ष वैश्या असं तिचं नाव होतं. या दोघींपासून तिला 100 आणि 1 असे 101 पुत्र झाले. पांडूला सूरसेन कन्या कुंती आणि मद्र देशाची माद्री या 2 पत्न्या होत्या. आता या कुंतीला बालपणीच एक कुमारी असताना पुत्र झाला होता, त्याचं नाव कर्ण. हा सूर्यापासून झाला होता. काय झालं बघा की कुंती पित्याच्या घरी राहत असताना दुर्वास मुनी त्यांच्याकडे चातुर्मासाला यायचे आणि एकदा दुर्वास मुनी आले. पुढे तिचा विवाह पांडूशी झाला. दुर्वास मुनी चातुर्मासाला आले असताना त्यांनी कुंतीनं त्यांची उत्तम सेवा केली म्हणून कुंतीला त्यांनी एक वर दिला की ज्या देवाला तू आव्हान करशील तो देव येऊन तुझी इच्छा पूर्ण करेल. असं सांगून दुर्वास मुनी निघून गेले. कुंतीला जो मंत्र शिकवला होता त्या मंत्राची परीक्षा पाहावी असे कुंतीच्या मनात आलं. पण कोणत्या देवाला आवाहन करावं असा ती विचार करत असताना तिला आकाशामध्ये सूर्य दिसला आणि तिनं मंत्रोच्चार करून सूर्याला आवाहन केलं. सूर्याला आवाहन करता सूर्य प्रकट झाला. तिला आश्चर्य वाटलं. ती घाबरली, थरथर कापू लागली. त्याच क्षणी ती रजस्वला झाली. ती सूर्याला नमस्कार करून म्हणाली, महाराज, मंत्रोच्चार करताच आपण प्रकटला. आता आपण परत सूर्यमंडळात जा. मला फक्त मंत्राची परीक्षा पाहायची होती, बाकी माझ्या मनात इतर कोणत्याही इच्छा नव्हती आणि म्हणून माझ्या मनात कुठलीही अभिलाषा नसल्यामुळे तुम्ही प्रकट झालात. आता तुम्ही परत जायला हरकत नाही. तेव्हा सूर्य म्हणाले, हे कुंती, तू मंत्र सामर्थ्याच्या बळावर मला आव्हान केलंस आणि मी त्या मंत्र सामर्थ्याच्या बळावर आलेलो आहे. आता त्या मंत्र सामर्थ्याचं जे कार्य ते कार्य पूर्ण केल्याशिवाय मला इथून जाता येणार नाही. तुला माझा स्वीकार करावाच लागेल, नाही तर त्या मंत्राचा विपरीत परिणाम होईल. तुला आणि तुला मंत्र देणाऱ्या त्या ऋषीला दोघांना त्या मंत्राचा शाप लागेल. म्हणून तू जे आवाहन केलंस त्याप्रमाणे तुला समागम करावाच लागेल. यातून तुझं कौमारी भंग होणार नाही, ही गोष्ट कुणालाही कळणार नाही आणि तुला प्रतिसूर्य असा बलाढ्य पुत्र प्राप्त होईल. सूर्यानं कुंतीची समजून घालून तिची इच्छा पूर्ण करून सूर्य निघून गेला. कुंतीने ही घटना फक्त विश्वासातील एका दासीला सांगितली होती आणि ती दासी म्हणाली, तुझी काळजी करू नको, त्या मुलाचा सांभाळ मी करीन. नंतर कुंतीने त्या पुत्राला जन्म दिला आणि लोकनिंदेला भिवून तिनं त्या मुलाला
राधा नावाच्या दासीच्या स्वाधीन केलं. त्या दासीने त्याचा प्रतिपाल केला आणि म्हणून कर्णाला राधे म्हणतात. पांडूने कुंतीशी स्वयंवरात विवाह केला. त्याने दुसरा विवाह माद्रीशी केला. एकदा या पांडूने शिकारीला गेला असताना रतिक्रीडेमध्ये असणाऱ्या हरणाचा वध केला. पण तो हरिण हा पूर्वजन्मी मुनी होता, ऋषी होता. त्या मुनीनं त्या ऋषीनं पांडूला शाप दिला की ज्या अर्थी मी माझ्या पत्नीशी रतिक्रीडा करत असताना तू मला ठार केलंस, तसं तू तुझ्या पत्नीशी रतिक्रीडा करूच शकणार नाहीस. तू जर रतिक्रीडा केलीस तर तेव्हा तुझा प्राण जाईल. त्या हरिणरूपी ऋषीने मुनींनी शाप दिला. शापामुळे पांडूला खूप दुःख झालं आणि आपल्या दोन्ही पत्न्यासोबत काही काळ तो गंगेच्या किनारी घालू लागला. एक दिवस त्यानं कुंतीला म्हटलं, घे पहा कुंती, आता माझ्यापासून तुम्हाला पुत्र होण्याची शक्यता नाही, कारण मला त्या मुनीने शाप दिलेला आहे. पण आपल्याला वंश आवश्यक आहे आणि म्हणून वंश वाढवणं आवश्यक आहे. त्याकरता माझी तुम्हाला परवानगी आहे की कोणत्याही ऋषीबरोबर, ज्ञानीदेव पुरुषाबद्दल, एखाद्या देवाबरोबर तुम्ही नियोगनिधीचा उपयोग करा आणि तुम्हाला पुत्रप्राप्ती करून घ्या. त्याला आपण टेस्ट बेबी म्हणू. तुम्हाला मुळीच दोष लागणार नाही, माझी परवानगी. त्यात कुंती म्हणाली, हे राजे, तुम्ही दुःखी होऊ नका म्हणले, तुमचं मनोरथ पूर्ण होईल. असा मंत्र मला लहानपणीच दुर्वास मुनीने दिलेला आहे आणि त्या मंत्र सामर्थ्याने मी ज्या देवाला आवाहन करीन तो देव माझ्याजवळ येईल, माझ्या अधीन होईल आणि त्याच्यापासून मला पुत्र होईल म्हणे. मग पतीची आज्ञा घेऊन तिनं यमधर्माला आवाहन केलं. यमधर्म आले, त्यांचं स्मरण करतात ते आले आणि त्यांनी कुंतीशी समागम केला आणि कुंती समागम केल्यानंतर यमधर्मापासून धर्मराज युधिष्ठिराचा जन्म झाला. त्यानंतर तिनं वायूचं स्मरण केलं. वायू आले, वायूपासून समागम झाला. समागम झाल्यानंतर भीमसेन जन्माला. तिसऱ्यांदा तिनं इंद्राचं चिंतन केलं, इंद्राचं स्मरण केलं. इंद्र आला आणि इंद्रापासून अर्जुन झाला. असे 3 बलवान पुत्र कुंतीला प्राप्त झाले. आता कुंतीला 3 पुत्र प्राप्त झाल्यानंतर माद्री पांडुराजाकडे आली आणि ती पांडूला म्हणाली, महाराज, माझी देखील इच्छा आहे की मलाही पुत्र व्हावे. माद्रीचं बोलणं ऐकून पांडूने कुंतीला विनंती केली. तेव्हा त्या दयाळू कुंतीने ते मंत्र या माद्रीला सांगितले, शिकविले. पतीच्या आज्ञेत राहणाऱ्या माद्रीने अश्विनी कुमारांचं स्मरण केलं आणि हे सूर्याचे 2 पुत्र अश्विनी कुमार आले आणि या 2 अश्विनी कुमारापासून एकापासून नकुल आणि दुसऱ्यापासून सहदेव असे 2 सुंदर पुत्र त्या कुंतीला झाले, आपलं माद्रीला झाले. अशा रीतीनं हे 5 पांडव या ठिकाणी जन्माला आले. आता पांडूची प्रकृती खूप खालावली होती. तो मरणासन्न झाला होता आणि एके दिवशी माद्रीला पाहताच तो कामविव्हल झाला आणि माद्रीशी क्रीडा करू लागला, प्रयत्न करू लागला. माद्रीनं नकार दिला पण तो ऐकेना आणि शेवटी तो त्यामध्ये मरण पावला. माद्रीला खूप वाईट वाटलं. आपले सगळे 2 मुलं आणि कुंतीची 3 मुलं, 5ही मुलं त्या कुंतीच्या स्वाधीन करून माद्री ही त्या पांडूबरोबर सती गेली. पुढे कुंती या 5 मुलांना घेऊन हस्तिनापुराला लागली. हस्तिनापुराला आल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे 5 पुत्र झाले कसे, कारण सगळ्यांना माहित होतं की पांडूला शाप दिलेला आहे.
मग त्याने माद्रीला विचारलं की ही मुलं कुणाची आहेत. आपलं कुंतीला विचारलं हे मुलं कुणाची आहेत. त्यावेळेस तिनं सांगितलं की पंडूच्या आज्ञेनं नियोग निधीचा वापर करून मला 3 आणि माद्रीला 2 अशी 5 पुत्र झाली. आणि हे दुसऱ्या तिसऱ्या कोणापासून नाही, तर आम्ही आमच्या पतीच्या आज्ञेनं, पतीच्या आदेशाने कुरुकुळातील देवांनाच आवाहन केलं आणि कुरुकुळातील देवाले त्या देवांनीच आम्हाला पुत्र दिले. ते बाकीच्या कोणते विश्वासच बसेना. तेव्हा कुंतीने त्या देवांना आव्हान केलं आणि आव्हान केल्यानंतर ते देव आकाशात आले आणि त्या 5 देवांनी सांगितलं की हे पुत्र आमचेच आहेत आणि पंडूच्या आज्ञेनं आम्ही हे सगळं नियोगनिधीच्या साह्यानं हे 5 पुत्र उत्पन्न केले आहेत. आणि मग सगळ्यांनी त्या 5 पांडवाचा जय जयकार केला. हस्तिनापुरात सगळ्या आनंद झाला आणि त्या 5 पांडवाचा सगळ्यांनी स्वीकार केला. पुढे याच कौरवातून पांडवामध्ये यादवी युद्ध सुरू झालं. कारण पंडूचं अकाली निधन झालं होतं. अंध असल्या धृतराष्ट्राला राजगादीवर बसवण्यात आलं आणि धृतराष्ट्राचा मेहुणा होता गांधार देशाचा शकुनी मामा. अत्यंत दुष्ट होता. दुर्योधनाचा मामा असल्यामुळे त्याला सगळे शकुनी मामाच म्हणत होते. आणि या धृतराष्ट्राचा सल्लागार होता विदुर, अत्यंत चाणाक्ष हुशार विद्वान. तो धृतराष्ट्राला या विदुराला नेहमी नीतीच्या न्यायाच्या गोष्टी सांगत होता. म्हणून विदुराची नीती फार प्रसिद्ध आहे, विदुर नीती. पण दुष्ट दुर्योधन आणि हा अंध धृतराष्ट्र विदुराच्या नीतीच्या धर्माच्या गोष्टी आवडत नव्हत्या आणि पटत नव्हत्या आणि ते ऐकत नव्हते. मात्र हे दुर्योधन आणि धृतराष्ट्र नेहमी या पांडवावर अन्याय करायचे, अधर्मानं वागत होते. या धृतराष्ट्राची सगळे 101 कौरव आणि पांडूचे 5 पांडव म्हणून 101 पुत्र कौरव म्हणून ओळखले जायचे आणि 5 पुत्र पांडव म्हणून ओळखले जायचे पांडूचे. मग पांडूनंतर भीम, धर्म, अर्जुन, नकुल, सहदेव यांचं पालनपोषण या आंधळ्या धृतराष्ट्रानं केलं. पांडूच्या आणि धृतराष्ट्राच्या मुलांनी द्रोणाचार्य यांनी या सर्वांना मुलांना शिक्षण दिलं. भीष्माचार्याने मार्गदर्शन केलं. मात्र हा धृतराष्ट्राचा थोरला मुलगा जो होता दुर्योधन अत्यंत दुष्ट दुर्गुणी होता. तो या पांडवाचा नेहमी द्वेष करायचा. त्यांनी या पुत्रांचा हत्येचा कट केला होता. पांडवाची शालीन पत्नी द्रौपदीची विटंबना केली होती. दूध क्रीडेमध्ये त्यांची फसवणूक केली. खरं म्हणजे पांडवांना दूध खेळता येत नव्हतं आणि शकुनी मामा दूध खेळण्यामध्ये निष्णात होते. त्यांचा हातखंडा होता. पण शकुनी मामाने दुर्योधनाने योजना करून पांडवांना फसवण्याचा बेत आखला आणि त्याप्रमाणे त्या दूध क्रीडा खेळून त्यांनी त्या पांडवांना हरवण्याचा प्रयत्न केला. हा कुटील डाव टाकला. खरं म्हणजे धर्मराजाने जर सांगितलं असतं की मला दूध खेळता येत नाही, पण धर्मराजे म्हणजे धर्माप्रमाणे वागणारे. मोठा मामा आहे, मामाचा आदर करणं भागाचे. मोठ्यांचा आदर करणं लहानाचं कर्तव्य आहे आणि म्हणून ते शकुनी मामाला नाही म्हणू शकले नाही. मग त्या दूध क्रीडेमध्ये त्यांना 12 वर्षाचा वनवास झाला. 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. ते भोगून ते आले. विराटाच्या राज्यात 12 वर्ष या 5 पांडवांना द्रौपदी यांना वेषांतर करून काळ घालवावा लागला. तो 1 वर्षाचा अज्ञातवास संपला. पांडव परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी राज्य मागितलं. भीष्माचार्यांनी, कृष्णांनी धृतराष्ट्रांना समजावून सांगितलं सगळ्यांनी, पण पुत्रप्रेमापुढे त्यांना काही कळेना आणि शेवटी युद्ध करावं असं ठरलं. कृष्ण परमात्मानं युद्ध नको म्हणून शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला.
पण शिस्तही फसली. कारण दुर्योधन अर्ध राज्य द्यायला तर तयार नव्हताच. आणि आंधळा धृतराष्ट्र देखील पुत्रप्रेमानं आणि दुर्योधनाच्या सत्तेच्या अभिलाषेनं तोही पांडवाचा द्वेष करू लागला. राज्य देणं तर दूरच, उलट दुर्योधनानं पांडवांना खूप त्रास दिला. त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. आणि पांडवांना खरं म्हणजे हा युद्ध संहार नको होता. आणि म्हणून ते म्हणले आम्हाला जास्त नको, म्हणले 5 गावं द्या पोट भरण्यापुरते. परंतु दुर्योधनानं सांगितलं, सुईच्या आग्राच्या टोकावर बसेल एवढी मातीसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला हवी असेल तर युद्ध करूनच मिळवावे लागेल. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदींचं मत होतं या धृतराष्ट्रानं दुर्योधनानं पांडवाचं अर्ध राज्य पांडवाला द्यावं. त्यांनी दुर्योधनाला समजावून सांगितलं, धृतराष्ट्राला समजावून सांगितलं. पण कृष्णाची इच्छा हीच होती की बाबा युद्ध कशाला, युद्ध टाळावं. युद्ध टळलेलं बरं, कारण युद्धामुळं खूप हानी होईल याची जाणीव कृष्णासारखीच भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य या सर्वांना होती. आणि म्हणून त्यांची इच्छा होती की कृष्णाने शिष्ट करून पाहावं, शब्द टाकून पाहावं. कृष्ण म्हणाले ठीक आहे. कृष्णाचा शिष्टाई मागचे 2 हेतू होते. एक तर शांततेच्या मार्गाने तोडगा निघाला तर दोन्ही पक्षांना उत्तमच. नाहीतर जो शिष्टाई मोडेल त्याच्यावरती या सगळ्यांच्या जीवितहानीचं पाप त्याच्या डोक्यावर बसेल. आणि म्हणून कृष्णाने ठरवलं की ठीक आहे, म्हणले आपण शिष्टाई करू. म्हणजे पण शिष्टाई मोडली. कृष्णाने कृष्णाचं काम केलं आणि आता युद्धाशिवाय पर्याय नव्हता. भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण यासारखे पराक्रमी योद्धे दुर्योधनाकडे होते. आणि त्यांच्या पराक्रमावर त्या दुर्योधनाचा विश्वास होता. आणि म्हणूनच तो युद्ध करायचं म्हणत होता. आता युद्ध मात्र निश्चित झालं होतं. पण मात्र एक होतं, पांडवाची बाजू सत्तेची होती आणि कौरवाची बाजू असत्याची होती, अन्यायाची होती. युद्ध टळलं जावं, कारण युद्धानं संहार होतो म्हणून पांडवांनी जर समजा हे खरंच युद्ध टाळलं असतं तर काय झालं असतं? कौरवांच्या दुष्ट प्रवृत्तीचा आणि अधर्माचा विजय झाला असता. समजा पांडव म्हणले असे ठीक आहे, जाऊ दे, आम्हाला 5 गावं नको, आम्ही आपलं कुठेही पोट भरू, आणि युद्ध टाळलं असतं तर ही जी दुष्ट प्रवृत्ती आहे तिचा विजय झाला असता, अधर्माचा विजय झाला असता, असत्याचा विजय झाला असता. आणि त्याच वृत्तीला जगात मान्यता मिळाली असती आणि दुष्टांचं फोपावलं असतं. असत्याची बाजू बळकट झाली असती, अधर्माचं राज्य निर्माण झालं असतं जगात. आणि म्हणून न्यायासाठी पांडवांना युद्ध करण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून पांडवांनी ठरलं की ठीक आहे, जे होईल ते होईल, युद्ध करू. आता वरवर पाहता शिष्टही फसली असं आपण म्हणतो, पण बारकाईने जर विचार केला तर कृष्णाची नीती कशी आहे? कृष्णाचे चरित्र कोणाला कळत नाही, रहस्यमय आहे. आम्हालाही शिष्टाई फसली दिसते, पण या शिष्टाई फसण्याचा परिणाम पांडवाच्या विजयात पाहायला मिळतो. काय झालं या शिष्टाईनं? परिणाम काय झाला? शिष्टाईमुळे कृष्ण भेटीनं शत्रूच्या मनामध्ये विपरीत तत्वज्ञान भरलं गेलं. हे जे सगळे दुर्योधनाच्या बाजूचे योद्धे होते ना, यांच्या मनात विपरीत तत्वज्ञान भरलं गेलं. कसं भरलं गेलं? की त्यांच्या मनामध्ये एक वैचारिक गोंधळ निर्माण केले आहे कृष्ण परमात्मानं. आणि कृष्ण परमात्मानं हा वैचारिक गोंधळ निर्माण करून त्यांचं लक्ष विचलित केलं. बघा, त्या सगळ्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झालं. त्यांची जी निष्ठा होती त्या निष्ठेला हादरा बसला आणि त्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला की आपण करतो ते योग्य का अयोग्य, हे चूक आहे का बरोबर आहे. त्या सगळ्यांना वाटू लागलं की खरंच आपली बाजू अन्यायाची, अधर्माची आहे का?
पांडवामध्ये आणि दुर्योधनामध्ये विचार केला तर धार्मिक कोण, सत्याची बाजू कोणाची, त्यांच्या मनामध्ये काहूर निर्माण झालं आणि त्यांना असं वाटत होतं की खरंच पांडव सज्जन असून दुर्योधन हा दुष्ट आहे. असा भाव त्यांच्या मनात निर्माण झाला, त्यांच्या मनाचं खच्चीकरण झालं आणि म्हणून कृष्ण परमात्मा शिष्टतेची यशस्वी झाली. कृष्ण परमात्माची शिष्टाई म्हणजे कृष्णनीतीचाच एक भाग होता. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, महारथी, कर्ण, विदुर काका, शकुनी मामा आदी कौरवांचे आधारस्तंभ होते. कृष्ण त्यांना म्हणाला की तुम्ही सगळे महान पराक्रमीत म्हणजे आणि तुमच्या जीवावर त्या दुर्योधनाच्या उड्या त्यात वाजत नाही. परंतु तुम्ही पराक्रमी असले तरी तुम्ही अन्यायाच्या बाजूनी, अधर्माच्या बाजूनी, असत्याच्या बाजूनी युद्ध करतात. मग तुमचे प्रयत्न फोल होणार नाहीत का? कारण सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होत असतो, असत्याचा विजय होत नसतो. मग तुमचा पराक्रम काय कामाचा? ज्या बाजूने नीती आहे, धर्म आहे, न्याय आहे, सत्य आहे, त्याच बाजूचा विजय होत असतो. लक्षात ठेवा. पांडवाची बाजू ही न्यायाची आहे, धर्माची आहे, सत्याची आहे आणि त्यामुळे तुम्ही किती महापराक्रम द्या, पांडवाचा विजय निश्चित आहे. आणि म्हणून तुमच्या पराक्रमाचा फायदा होणार नाही, तुमचं बलिदान व्यर्थ जाईल. आणि म्हणून अशा प्रकारे कृष्ण परमात्मानं या सगळ्या योद्ध्यांचं एक प्रकारचं मानसिक खच्चीकरण केलं होतं आणि हेच शिष्टाईचं फार मोठं फळ आहे आणि हीच कृष्णाची खरी नीती आहे. आणि यासाठी कृष्णाने शिष्टाई केली होती. शिष्टाईच्या वेळेस कृष्ण आले, त्यावेळेस कृष्णाची विदुराची बऱ्याच वेळ भेट झाल्यानंतर गप्पा झाल्या, चर्चा झाली. आता त्यावेळेस विदुराकडून अनेक गोष्टी कृष्णाला कळाल्या की शिष्टाईच्या अगोदर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कोण काय बोलले, काय चर्चा झाली, सेनापतीपद कोणाला दिलं वगैरे वगैरे. आणि विदुर काकाकडनं हे कळालं की त्याचं सैन्य मोठं आहे दुर्योधनाचं, पण सैन्यात एकी नाही. सैन्यामध्ये अंतर्गत बंडाळीनं पोखरलेलं सैन्य आहे. आणि हे कळालं की ज्यावेळेस रणनीती आखण्यात आली त्यावेळेस पितामह भीष्माचार्यांना सेनापती पद बहाल करण्यात आलं. आणि सेनापती पद मिळाल्यानंतर भीष्माचार्यानं जी मीटिंग घेतली योद्ध्यांची, त्या मीटिंगमध्ये त्यांनी जाहीर केलं की आता सेनापती पद माझ्याकडे, मी म्हणेल तो कायदा, मी म्हणेल तो नियम. आणि त्याने सांगितलं की माझा आदेश असा राहील की कर्णाला या युद्धामध्ये सहभागी होता येणार नाही. सेनापती पद मिळाल्याबरोबर त्यांनी कर्णाला युद्धातून बाद केलं आणि त्याचे कारणे तसे चांगले उत्तम स्पष्ट केले. ते म्हणाले या युद्धामध्ये आपल्याला महापराक्रमी रथीच लोक हवे. तुम्ही सगळे रथी महारथी आहात, तुमच्या सर्वांची रथी महारथी म्हणून गणना होते, परंतु कंसाची रथी आणि महारथीमध्ये गणना होत नाही. मी तर म्हणेल तो अर्धरथी पण नाही. त्यावेळेस सगळी विस्फारून पाहू लागली, असं का म्हणतायत? मग त्यांनी त्याचे कारण सांगितले. म्हणजे पहिलं कारण असं आहे, रथी महारथी हे युद्धामध्ये शक्यतो मारल्या जात नसतात, पण हा मारल्या का जाईल याचं कारण असं आहे की याला त्याचे गुरु परशुरामाने श्राप दिलेला आहे की युद्धाच्या वेळी हा शस्त्रविद्येचं याला विस्मरण होईल. मग युद्धात जर शस्त्रविद्येचं विस्मरण झालं तर हा महारथी कुठून आला? हा महारथी होऊ शकत नाही. हा शाप आहे त्याच्या गुरुचं त्याला. दुसरी गोष्ट, याला गोहत्येचं पाप आहे म्हणजे, आणि गोहत्येचा शाप आहे. त्या गोहत्येच्या शापाप्रमाणे युद्धाच्या वेळी याचं चाक खड्ड्यात फसेल आणि याचा मृत्यू होईल असं सांगितलेलं. म्हणून हा रथी महारथी होऊ शकत. तिसरं कारण असं आहे की याच्याकडे जी रक्षण करणारी कवच कुंडल होती, जी याचं रक्षण करत होती, ती मोठेपणाने त्यांनी ती कवच कुंडली इंद्राला देऊन टाकली. म्हणून आज त्याच्याकडे ती पण नाही.
म्हणून युद्धासाठी हा रथी महारथी तर नाही, उलट अर्धरथी नाही. आणि त्यामुळे युद्धात जोपर्यंत भीष्माचार्य म्हणाले मी सरसेनापती आहे, तोपर्यंत त्याने युद्धात सहभागी होऊ नये. अशी ही उपयुक्त माहिती विदुर काकाकडून कृष्णाला कळाली. मग कृष्णानं काय केलं की कर्णाची भेट घेतली. कारण कर्ण हा दुर्योधनाचा आधारस्तंभ होता. आणि हा आधारस्तंभ पूर्णतः नेस्तनाबूत झाल्याशिवाय पांडवाचा विजय होणार नाही हे कृष्णाला माहीत होतं. म्हणून त्यांनी एकांतात कर्णाची भेट घेतली आणि कर्णाला कर्णाच्या जन्माचं रहस्य सांगितलं. ते म्हणले, कर्णा, तू राधे नाहीस, तू कोणतेही आहेस, तू कुंतीचा पुत्र आहेस, तू ज्येष्ठ पांडव आहेस, तू पांडवाच्या बाजून आलास तर तुला राज्य मिळेल, कारण तूच पांडवाचा ज्येष्ठ आहेस म्हणाले. ज्येष्ठ भ्राताच तू म्हणाले. पण त्यावेळी कर्ण काय म्हणाला? कर्ण म्हणाला, मी आजपर्यंत सूतपुत्र राधे म्हणूनच वावरलो आणि लोक मला सूतपुत्र म्हणूनच ओळखतात. दुसरी गोष्ट, दुर्योधनाचा माझ्यावर फार विश्वास आहे म्हणे आणि माझ्याच भरोश्यावर त्यांनी हे युद्ध सुरू केले. त्यामुळे मला असा विश्वासघात करता येणार नाही. ठीक आहे, पितामहाने मला युद्धात परवानगी दिली नाही, तो त्यांचा भाग आहे. पण तू मला त्याच्या विरुद्ध मला म्हणता येणार नाही की मी पांडव आहे म्हणून. मी कोणते असं मी सांगणारच नाही. आणि म्हणून मी कशातच सहभागी होणार नाही. ज्यावेळेस कृष्णाने सगळं कर्णाला सांगितलं, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये त्या दुर्योधनाबद्दलचं प्रेम आपुलकी कमी झाली ना, की दुर्योधनाची बाजू ही अधर्माची असत्याची आहे. आणि उलट त्याचा अर्जुनाबद्दल भीमाबद्दल त्याच्या मनामध्ये आपुलकी निर्माण झाली अचानक. धर्माचा धर्म त्याला आवडू लागला. तो कृष्णाला म्हणाला, कृष्णा, मी पांडवाचा वडील भाऊ आहे, पांडवाला कळू देऊ नको, नाही तर तो धृतराष्ट्र वडील बंधू म्हणून मला राजगादीवर बसवेल आणि मला तर राजगादीवर धृतराष्ट्र बसलेला पाहायचा आहे. मला ते आवडेल, मला ते चालेल. म्हणून ही गोष्ट तू कुणाजवळ बोलू नको. कृष्णाने कर्णाच्या मनाची मानसिक खच्चीकरण केलं होतं. भेदनीतीद्वारे हे सगळं घडलं होतं आणि त्यामुळे पांडवाचा विजय निश्चित होता. कर्णाच्या मनामध्ये पांडवाबद्दल प्रेम जागृत झालं, आपुलकी जागृत झाली. आणि म्हणून इथे कृष्णाची नीती लक्षात ठेवण्यासारखी आहे की युद्ध निश्चिती झाली, परंतु त्या युद्धातून या नीतीमुळे, शिष्टाईमुळे पांडवाचा विजय निश्चित होणार होता. आणि अशा रीतीनं कुरुक्षेत्रावर सैन्य समोरासमोर उभं राहील. दोन्ही सैन्याच्या मध्ये कृष्ण परमात्मा अर्जुनाचा रथ घेऊन आले. तो रथ मध्यभागी उभा केला आणि दोन्ही सैन्यामध्ये आपल्या आप्त, स्वकीय, शिक्षक, मामे भाऊ, पुत्र, नातवंड, सगळे स्वरे, हितचिंतक या सर्वांना पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला. तो करुणेनं व्याकुळ झाला. तो श्रीकृष्ण परमात्माला म्हणाला, या माझ्या सर्व नातेवाईकांना रणसंग्रामात मारून मला मिळणारं युद्ध नको आहे, मला मिळणारं राज्य नको आहे. माझ्या अवयवांना कंप सुटला आहे, माझं मुख कोरडं पडलं आहे, माझ्या हातातील तो धनुष्य गळून पडत आहे. माझ्याच आप्तस्वकीयाला मारून मिळणारं राज्य मला नको आहे जनार्दना. तू मला पृथ्वीच काय पण तिन्ही लोकांचं राज्य दिलं तर मी त्याचा माझ्या नातेवाईकाच्या विरुद्ध लढणार नाही. युद्धासाठी सज्ज असणाऱ्या भीष्माचार्यांनी पाहिलं, द्रोणाचार्यांना पाहिलं आणि अर्जुनाच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला. भीष्माचार्य आमचे पितामह, ज्यांनी आमच्या कुळाचा सांभाळ केला, आमचा वंश वाढवणारे, ज्यांनी अनष्टिक ब्रह्मचर्य आमच्यासाठी पालन केलं, आणि त्यांच्याशी मी कसा लढू? ज्यांनी आमच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे. शंतनू आणि गंगा यांचा पुत्र भीष्म,
लग्नानंतर मी काय करते असं विचारायचं नाही. या अटीवर तिनं शंतनूशी लग्न केलं. 7 पुत्र पाण्यात सोडले आणि 8व्या पुत्राच्या वेळी शंतनूनं हटकल्यामुळे गंगा अदृश्य झाली. पुढे शंतनूचं प्रेम त्या मत्स्यगंधेवर बसलं आणि भीष्माने आपल्या पित्यासाठी अजन्म ब्रह्मचर्य राहण्याची प्रतिज्ञा केली. अशा भीष्माचार्याशी मी लढू? अरे जे गुरु द्रोणाचार्य आहेत, ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, तिचा उपयोग मी त्यांना मारण्यासाठी करू? कृष्णा, मी एवढा अधम नाही रे. तो धनुष्य बाजूला ठेवून तो रथात खाली बसला. मग कृष्ण परमात्मा त्याला गीता सांगितली. गीता सांगून त्याचा मोह नाहीसा केला आणि त्याच वेळी भगवंतानी युद्धात विजय प्राप्त व्हावा म्हणून मा जगदंबेचं 35 श्लोकाचं स्तोत्रही सांगितलं बघा, ज्याचा उल्लेख फक्त देवी भागवतात, इतर कुठं नाही. आणि त्या मा जगदंबेची स्तुती करून त्याला विजय प्राप्त झाला. अशा रीतीने युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये सगळे योद्धे मारले गेले. भीम दुर्योधनाच्या मागे लागला, हातामध्ये गदा घेऊन. नदीच्या किनाऱ्यावर आली आणि भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली. दुर्योधन विवळत होता, इतक्यात तिथे अश्वत्थामा आला. दुर्योधनाला पांडवाच्या मृत्यूशिवाय चैन पडणार नाही याकरता त्यानं शपथ घेतली अश्वत्थाम्यानं की युद्ध संपलेलं आहे. रात्रीतून झोप येत असणाऱ्या पांडवाचे मस्तक तोडून, दुर्योधना मी तुला आणून दाखवेल आणि मग तू सुखाने मर. त्याने बेत आखला, जाको राखे साईया मार सके ना कोय. झोपण्याच्या तयारीत असणाऱ्या पांडवांना कृष्ण परमात्मा म्हणाले, अरे काय सुंदर चांदणं पडलेलं आहे, चला गंगा किनारी फिरायला जाऊ. आणि पांडव गेले, पण द्रौपदीची मुलं गेले नाही. आम्हाला झोप येते म्हणाली आणि ती झोपच त्यांची काळ झोप ठरली. पांडव समजून द्रौपदीच्या 5 मुलांचं शिर त्याने कापून अश्वत्थाम्यानं दुर्योधनाला नेऊन दाखवलं, पण दुर्योधनाला आवडलं नाही. तो म्हणाला, अरे अरे माझं वैर या पांडवाच्या पुत्राशी नाही रे, पांडवाची बालक आहेत, पांडव नाहीत, नीट बघ. आणि अशा रीतीने त्यानं देह त्याग केला. द्रौपदीला पुत्राची वार्ता कळाल्यानंतर निधनाची ती दुःखी झाली. आणि मग गुन्हेगार असणाऱ्या अश्वत्थाम्याला बांधून या अर्जुनानं द्रौपदीसमोर उभं केलं. पण द्रौपदी क्षमेची दयेची देवता आहे, तिने त्याला क्षमा केली. पण मात्र अर्जुनानं त्याचं केश वपन करून त्याच्या डोक्यावरचा मणी काढून घेतला, त्याच्या मिशा भादरल्या आणि त्याला हाकलून दिलं. हा अपमान वाटला त्याला. आणि म्हणून त्यानं दुसऱ्या दिवशी उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं, कारण पांडवाचा वंश शिल्लक राहू नये ही त्याचा हेतू होता. परंतु कृष्ण परमात्मानं तिच्या गर्भात जाऊन त्या परीक्षिताचं रक्षण केलं. अशा रीतीनं आता कृष्ण परमात्मा द्वारकेला निघाले. कुंतीचं हृदय भरून आलं. तिला वाटले 24 तास आम्हाला कृष्णाचं दर्शन व्हावं, तो सतत आपल्याजवळ राहावा. म्हणून कृष्ण ज्या रस्त्यानं द्वारकेला जात होता त्या रस्त्यावर ती आली. कुंती उभं राहिली आणि म्हणाली, देवा तू आम्हाला सोडून जाऊ नको. कृष्ण परमात्मा खाली उतरला, तिनं साष्टांग दंडवत केला. कृष्ण परमात्मा म्हणले, अगं आत्या, मी तुझा भाचा आहे, तू मला नमस्कार काय करतेस? ती म्हणली, तू भाचा असलास तरी नाही कृष्णा, तू प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर आहेस. अरे किती तू आमच्यावर उपकार केलेस रे, तुझे अनंत उपकार आहेस. भीमाला तू विषापासून वाचवलंस, पांडवांना लाक्षाग्रहातून वाचवलंस, माझी, माझ्या मुलाची, माझ्या नातवाची तू रक्षा केलीस. देवा तू आमच्यापासून मला तुझं विस्मरणच होऊ नये. आणि तू जेव्हा मला दुःख होतं त्या दुःखामध्ये मी तुझं स्मरण करते. आणि म्हणून मला असं वाटतं देवा मला सदैव दुःखच असावं, म्हणजे दुःख असले तुझं आठवण होते. कुंती ही एकमेव अशी आहे की जिनं भगवंताला दुःख मागितलं. का?
तर ईश्वराचं सतत दुःखामुळे स्मरण होतं. ती म्हणली ऐश्वर प्राप्त झालं की मनुष्य सगळं विसरून जातो आणि दुःखामध्येच भगवंता फक्त तुझं स्मरण होतं, म्हणून तुम्हाला दुःख दे. आमचे कबीरदासजी म्हणतात, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. अरे सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. म्हणून माणसानं नेहमी सुखामध्येच भगवंताचं स्मरण करावं. आणि अशा रीतीनं खरं तर असं आहे की कबीरदासजीचं म्हणणं ठीक आहे, पण साधारणतः सर्वसामान्य लोकांचं कसं आहे की देवा दुःखच येऊ देऊ नको. अरे देवाचं स्मरण सुखात करा आणि दुःख येणार नाही. आमचे काही भक्त असे आहेत की भक्तजनों के संकट क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे. पण केवळ कुंती अशी होती की जिनं दुःख मागितलं. तिनं आपल्या उपकाराची उजळणी कृष्ण परमात्माकडे केली. ती म्हणली, कृष्णा तू खरंच आमच्या पांडवाचं हित करतायस रे माझ्या. अरे म्हणाले, कौरव पांडवाच्या युद्धाच्या वेळी दुर्योधन भीष्माचार्यांना म्हणाला की आज 8 दिवस झाले एकही पांडव मारला गेला नाही. तुमच्या मनात काय आहे, नाही तर मी तुम्हाला बदलेल आणि तुमच्या जागी दुसरा सेनापती नियुक्त करेल. त्यावेळेस रागाने त्यांनी शपथ घेतली की उद्या रात्रीपर्यंत मी अर्जुनाला ठार करेल, नाही तर मी माझा देह ठेवील. भीष्म प्रतिज्ञा घेतल्याबरोबर अर्जुन तर 5 पांडव झोपले, परंतु कृष्णाला झोप नाही. रात्रभर जागा होता. ब्रह्ममुहूर्तावर उठला आणि तो द्रौपदीला घेऊन निघाला. कृष्ण परमात्मा द्रौपदीला घेऊन तो भीष्माचार्याकडे आला आणि द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी आता ब्रह्ममुहूर्तावरती भीष्माचार्य जे ते चिंतन करत असतील, नामस्मरण करत असतील, तू त्यांना नमस्कार कर. तुझ्या बांगड्याचा खणखण आवाज होऊ दे. आवाज झाला की ते तुला आशीर्वाद देतील आणि तो आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे द्रौपदी आली. द्रौपदीनं बांगड्या वाजून नमस्कार केला आणि या भीष्माचार्याने भानुमती समजलं, दुर्योधनाची पत्नी, आणि अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. मग ती म्हणली की पितामह हा आशीर्वाद खरा होईल ना. डोळे झाकून त्यांनी विचारलं, देवी तू कोण आहेस. त्यावेळेस ती म्हणाली, मी पांडवाची पत्नी द्रौपदी आहे. त्यावेळेस ते म्हणाले, द्रौपदी तुला मी दिला आशीर्वाद खरा होईल म्हणले. पांडवांना मारण्याची खालची प्रतिज्ञा केली म्हणले, ती मी रागारागा केली, खोटी प्रतिज्ञा होती म्हणले, ती खरी नव्हती म्हणले. पण आजची प्रतिज्ञा खरी म्हणले, मी शरपंजिरी पडेल म्हणले उद्या सायंकाळी, पण अर्जुन वाचेल. एवढ्या रात्री तू आली कशी, म्हणजे तू एकटी येणं शक्य नाही. म्हणून बाहेर पळत येऊन पाहतात तर कृष्ण परमात्माचं दर्शन झालं. कृष्णाने प्रतिज्ञा केली होती की मी युद्धात शस्त्र हाती घेणार नाही, परंतु भीष्माचार्याला माहीत होतं की यांनी त्याचं अर्जुनावर फार प्रेम आहे आणि म्हणून भीष्माचार्याने अर्जुनावर असे शरसंधान केलं म्हणतात की अर्जुन मूर्छित पडला आणि आता गतप्राण होईल. आणि म्हणून कृष्ण परमात्मानं हातामध्ये शस्त्र घेतलं आणि भीष्माचार्याला आनंद झाला. रथाचं चाकच हातात घेऊन ते भीष्माचार्यावर त्यांनी भिरकवलं. भीष्माचार्याने नमस्कार केला. अशी कृष्णानं आपली प्रतिज्ञा मोडली बघा अर्जुनासाठी. देवा जरासंधाचा वध होणं अवघड होतं, कारण त्याचं शरीर हे अवयव तुटलं तरी तो जोडलं जात होतं, कारण त्या जरा नावाच्या राक्षसने त्याला सांधलेलं होतं. त्याच्या मृत्यूचं रहस्य फक्त तुलाच माहीत होतं आणि तू त्याच्या मृत्यूचं रहस्य सांगितल्यामुळे या भीमाने त्याला ठार केलंच. देव एवढंच नाही तर या भीमाला तू धृतराष्ट्राच्या रागातून वाचवलंच रे. तोही प्रसंग मला आठवतो की ज्यावेळेस युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्राचं सांत्वन करण्यासाठी 5 पांडव आणि तू गेलास, त्यावेळेस कृष्णा तू जाताना एक मोठा भीमाचा पुतळा तयार करून नेलास. त्यावेळेस कोणाच्या लक्षात नाही आलं की हा लोखंडी पुतळा कशाला घेतला असेल. पण ज्यावेळेस त्याचं सांत्वन केल्यानंतर तू सांत्वन केलं, धर्मराजाने सांत्वन केलं आणि नंतर भीम सांत्वन करण्यासाठी पुढे आला असताना भीमाने वाकून नमस्कार केला आणि म्हणाले, पितामह मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. त्या धृतराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू आले आणि धृतराष्ट्र भीमाला म्हणाले, भीमा अरे तू मला आलिंगन दे रे.
आणि ज्यावेळेस भीम आलिंगन द्यायला पुढे सरकल्याबरोबर तुम्ही भीमाला लगेच बाहेर मागे ओढलं आणि मागे ओढून पुतळा पुढे केलास. पुत्र प्रेम आणि भीमाबद्दलचा राग धृतराष्ट्राच्या मनात आहे हे तुम्हाला माहीत होतं. आणि पुतळा पुढे केल्याबरोबर त्यानं सर्व शक्तीनिशी करकचून त्या पुतळ्याला मिठी मारली. त्याचे तुकडे 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 झाले. तुझ्या कृपेमुळे भीम वाचला. तुझ्या कृपेमुळे द्रौपदीचं लज्जारक्षण झालं. वस्त्रहरण करत असताना दूध क्रीडेमध्ये हारल्यानंतर दुःशासनाने तिला भरसभेत आणलं. वस्त्रहरण सुरू झाल्यानंतर तुझं तिनं स्मरण केलं. स्मरण केल्याबरोबर तू प्रकट झाला का? तर भरजरी ग पितांबर दिला फाडून. भरजरी पितांबर फाडून तिनं तुझ्या बोटाला बांधलं होतं, ज्याच्यामध्ये ज्या चिंधीत 9,99,9,99,999 धागे होते. म्हणून देवा तू 9,99,999 साड्या वस्त्र पुरवलेस. त्याची परतफेड केलीस. जयद्रथाचाही वध अर्जुनाच्या हातून केला, नाही तर अर्जुन गतप्राण झाला असता. या जयद्रथानं अभिमन्यूची हत्या केल्यानंतर अर्जुनानं प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्तापर्यंत मी जयद्रथाचा वध करील, नाही तर मी अग्नीत प्रवेश करील. आणि दुर्योधनाच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जयद्रथ युद्धाला आलाच नाही, लपून बसला. आता ही अर्जुनाची प्रतिज्ञा फोल होणार नाही. अर्जुनाला जे ते अग्निकाष्ठ भक्षण करावं लागेल, अग्नितुडी मारावं लागेल. आणि म्हणून कृष्ण परमात्मानं काली मातेचं चिंतन केलं. काली मातेचाच कृष्ण अवतार आहे. आणि चिंतन केल्याबरोबर काली मातेनं एकदम सगळीकडे ढग निर्माण केले. अंधकार झाला. अंधकार झाल्यानंतर चिता पेटवण्यातली लाकडं आणले. जयद्रथाला खूप आनंद झाला. आता सूर्यास्त झाला, आता अर्जुन चितेमध्ये उडी मारणार. मग जयद्रथ आला. दुर्योधनानं त्याचं अभिनंदन केलं. जयद्रथ आणि दुर्योधन आणि सगळे लोक पाहू लागले की आता अर्जुन कसा उडी मारतो बघा. आणि अशा वेळेस ती चिता रचली. चितेला पेटवायचं तेवढ्यात श्रीकृष्ण परमात्मानं भगवतीचं चिंतन केल्याबरोबर अचानक आकाशामध्ये त्या देवीनं जो काळोख निर्माण केला होता तो नाहीसा केला आणि सगळीकडे लख प्रकाश पडला. म्हणजे सूर्यास्त झालाच नव्हता झाला. आणि एवढ्यात कृष्णानं अर्जुनानं म्हटलं, अर्जुना हा सूर्य आणि तो जयद्रथ, की ताबडतोब अर्जुनानं त्याच्यावरती बाण सोडून त्याला यमसदनी पाठवलं. ही तुझी कृपा आहे. दुर्योधनाचा वधही तुझ्यामुळे सहज झाला, शक्य झाला. हो, दुर्योधन मांडीमध्ये कच्चा राहिला तर देवा कृष्णा तुझ्यामुळं. ज्यावेळेस त्या गांधारीला वर दिलेला होता की तू पुण्यवान आहेस, पतीमुळे तू डोळ्याला पट्टी बांधलीस, पण तुझ्या डोळ्याची पट्टी काढून तू जर ज्याच्याकडे पाशील तो वज्रदेही होईल. म्हणून तिचं दुर्योधना जास्त प्रेम होतं. दुर्योधनाने वज्रदेही व्हावं म्हणून दुर्योधनाला तिनं नग्न अवस्थेत बोलवलं होतं. आणि दुर्योधन नग्न अवस्थेत जात असताना कृष्ण परमात्मा म्हणले, अरे कळते का तुला काही म्हणाले? एवढा मोठा झालाच म्हणाल तू, कमीत कमी कमरेला केळीचं पान गुंडाळून तरी जा. आणि म्हणून त्यानं कमरेला केळीचं पान गुंडाळलं आणि तो मांडीमध्ये कच्चा राहिला. कृष्णा तूच त्या उत्तरेच्या गर्भाचे रक्षण केलंस आणि परीक्षिती वाचला. अशा रीतीनं हे सगळं कार्य तू केलंस. म्हणे गर्भावर त्या अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं होतं. आता पांडवाचा वंश शिल्लक राहिला नसता, पण त्या गर्भात राहून तू त्या जे ते परीक्षिताचं रक्षण केलंस. आणि मग तुझे फार उपकार आहेत माझ्यावर. माझी इच्छा देवा तू जाऊच नाही, परत हस्तिनापूरला यावं. आणि त्याच वेळेस आमच्या कृष्ण परमात्माची एक गोष्ट लक्षात आली की आता उत्तरायण संपत येत होतं. भीष्माचार्य देह ठेवणार होते. जवळपास 57 दिवस झाले होते युद्ध संपवून. ते बाणाच्या शय्यावरच होते, शरपंजर होते. का? दक्षिणायन संपून उत्तरायणामध्ये देह त्याग करायचा त्यांची इच्छा होती.
आणि म्हणून ते आले होते ते केवळ भीष्माचार्यासाठी. परंतु कुंतीला वाटलं माझ्यामुळं आले, कृष्णाला वाटलं माझ्यामुळं आले, अर्जुनाला वाटलं माझ्यामुळं आले, द्रौपदीला वाटलं माझ्यामुळं आला. पण ते आले होते केवळ भीष्माचार्यासाठी. कारण भीष्माचार्याची इच्छा होती की माझ्या मृत्यूच्या वेळी जेव्हा माझा प्राण जाईल त्यावेळेस तो प्राण जाताना माझ्या मुखातून गोविंद नाव निघावं आणि भगवंता तूच माझ्यासमोर असावा. गंगाजीच्या तटावरती यमुनेच्या एखादा तो वटवृक्ष असून त्या वटवृक्षाच्या ठिकाणी तू यावं आणि तुला मी पाहत पाहत माझा देह सोडावा आणि माझ्या मुखातून तुझंच नाव निघावं. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंश बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, बंशी की धून सुनाना, जब प्राण तन से निकले. अशा रीतीनं ही त्यांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्ण परमात्मा आले होते. उत्तरायणामध्ये या पवित्र वेळीच त्यांना तो देहत्याग करायचा होता. कृष्ण परमात्म्याचे दोन हेतू होते. एक तर धर्मराजाला आपण स्वकीयांना मारून मिळालेलं राज्य नको होतं, त्यांना दुःख झालं होतं, हे बोचत होतं त्यांना दुःख. आणि म्हणून कृष्ण भगवंतांना अनेक वेळा त्याला धर्मराजाला उपदेश केला पण काही परिणाम होत नव्हता. म्हणून भीष्माचार्याने त्याला उपदेश करावा यासाठी धर्मराजालाही घेऊन आले. आणि दुसरं उत्तरायणामध्ये त्यांचा अंत होईल त्यावेळेस आपण साक्षी राहावं, हे दोन्ही हेतू होते. धर्मराजाला घेऊन आल्यानंतर भीष्माचार्यांनी पराशर गीता सांगितली आणि पराशर गीता सांगून धर्मराजाचा मोह दुःख नाहीसं केलं बघा. आणि अशा रीतीनं त्यांनी विचारलं, देवा मी 57 दिवस झाले असा या शरपंजिरी का पडू नये, म्हणजे माझ्या हातून तो एक पाप झालं नाही असं मला वाटतंय. त्यावेळेस कृष्ण परमात्मा म्हणाले की तुमच्या हातून 2 पाप घडले, एक या जन्मातलं आणि एक मागच्या जन्मातलं. आता मागच्या जन्मातलं काय असेल ते तुम्हाला कळेल म्हणाले, पण या जन्मातलं मी तुम्हाला सांगतो म्हणले. की या जन्मामध्ये म्हणाले की तू स्वतः म्हणाले या द्रौपदीची विटंबना होत असताना मान खाली घालून बसलात म्हणले. पाप करण्यापेक्षा उभ्या डोळ्यानं झालेलं पाप पाहणं वाईट आहे, म्हणून ह्या जन्मातलं हे पाप आहे. आता पुढच्या मागच्या जन्मातलं काय असेल ते त्याच्या पाणी आणून डोळ्याला लावलं. भीष्माचार्याच्या डोळ्याला लावल्याबरोबर भीष्माचार्याला मागचे 99 जन्म दिसत आहे. चलचित्रपटासारखे डोळ्यासमोर जाऊ लागले. तर एका 99व्या मागच्या जन्मामध्ये भीष्माचार्य युवराज होते आणि त्यावेळेस त्या पायवाटेवर एक आजारी सरडा होता. घोड्यांचा टापाचा आवाज येऊ लागला. त्या घोड्यांचा पाय जर पडला तर हा सरडा गतप्राण होईल, म्हणून त्या सरड्याला त्या घोड्यांच्या टापाच्या पायाखाली येऊ नये म्हणून त्याला दूर करण्यासाठी त्या बाणाच्या टोकानं त्याला बाजूला फेकण्याचा प्रयत्न केला, तर तो सरळ काट्यांच्या फासावर जाऊन पडला आणि ते काटे त्याच्या अंगात घुसले. हा त्याच्या प्रारब्धाचा भोग होता आणि म्हणून तो भोग भोगून ते उत्तरायणामध्ये देह ठेवून मुक्त होणार होते. त्याकरता हे सगळं घडलं होतं. आणि अशा रीतीनं आता विदूर आणि धृतराष्ट्र, गांधारी धृतराष्ट्र यांना ते उपदेश करतात. हा भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहू, भाग 2 मध्ये बघू. जय जगदंबा.